काय कात्रज प्रभाग क्रमांक 38 प्रकाश कदमचा फोन प्रकाश कदमचा फोन नाही बघा ना पण कोटेड जरी असलं ना तरी सुद्धा लोकांना किती फसवण्याचे प्रकार बघतो थांब जर्मन सिल्वर आहे सगळे नाही इकडे घे चमचे वाटी चमचे चांदीचं म्हणून लोकांना फसवायचं काम चाललंय मेटल फसवणूक आहे नागरिकांनी समजून घ्या फसवणूक आहे तुमची आज 50 रुपयाची किंमत करताय लोकांची तुम्ही हे बघा हे काय चांदी आहे अरे काय फसवते तर कोटेड लोकांना काय वाटायचं ते कळत नाही चला या पोलीस चौकीला गाडी हे दाखव हे बघ झेंडे दाखव राष्ट्रवादी काँग्रेस अरे एवढ्या लवकर चाललंय हे असे लोकांची फसवणूक करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कात्रज प्रभाग 38 मध्ये चालू आहे हे नकली चमचे नकली वाट्या हे आपण बघू शकता हे नकली आहे सगळं आणि याची लोकांची किंमत अरे कुठवर पुढे फसवणूक करता हे बाकीचं ना काय करत बसू गाडी कुणाच्या नावावर नावाने दिलीप मोहिते त्या गाडी चला चौकीला घ्या गाडी हे आपण पाहू शकतो अशा प्रकारे हे अहवाल पण येतात लागला की असं यांना पराभव झाला यांच्या पराभव दिसायला लागलाय हे जर अशा पद्धतीने जर काम करणार असेल बघा हे काय याच्या चांदी आहे काही फसवणूक किती फसवणूक करायची 30 रुपयाची वाटी देत आहे लोकांना 25 आणि 30 रुपयाची वाटी चमचे वाटते चांदी म्हणून सांगताय का किती फसवणूक करायची लोकांची पायाखालची वाळू सरकली राष्ट्रवादीच्या त्यामुळे आता ह्या अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस काम करायला लागली निवडणुकीच्या पद्धतीने करा मला यायला थोडा उशीर झाला नाही तर तुमच्या गाडीचा कार्यक्रम मी 100% केला असता पोलीस आहेत इथं आम्ही त्यांचा आदर करतो आणि पोलिसांच्या समोर आम्हाला कुठलाही नासधूस करायची नाही त्यामुळं माझी विनंती आहे की मी पहिल्यापासून सांगतोय निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीने चालू आहे ती लोकशाहीच्या पद्धतीने होऊ द्या जर तुम्ही विकास कामं केली असतील तुम्ही स्वतःला 4 नगरसेवकांचा पॅनल समजता मग हे काय करताय हे कशा करता वाटप करताय चांदी समजून ते मी लोकांना फसवताय जनतेला फसवताय रितसर पोलीस कंप्लेंट करतो ही गाडी दाखव रे आणि याच गाडीमध्ये मला दादा याच गाडीत होते का परवा दिवशी दादा ही गाडी होती कोणती गाडी होती दादांच्या ताब्यात होती ना हातातली गाडी ही दाखव नंबर दाखव चला घ्या कात्रज चौकीला घ्या आता इथून पुढं आमचं लक्ष गर्दी दाखव अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस नाही चौकीला जाऊ दे गाडी तुझ्या गाडी चौकीला घ्या साहेब तुमच्या संघच घ्या गाडी चौकीला घ्या तुमच्यातलं एक जण बसू देत ना गाडीमध्ये आपली पण गाडी माग घ्या रे चौकीपर्यंत अरे आचारसंहिता चालू आहे कुणी घोषणा देऊ नका अजिबात आचार संपलेलं आहे चला झालं चालू हे बघा
आता एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इथं जो वाटप चालू आहे, हा वाटप आता इथं कार्यकर्त्यांनीच पकडलाय आणि ते सांगून चालले की खोटं चाललंय हे सगळं. कुणी घोषणाबाजी कुणी करू नका, वेळ संपलेला आहे. उगाच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे वातावरण निवडणुकीचं चालू आहे ते शांततेच्या माध्यमातून चालू आहे. शांततेच्या माध्यमातलं राजकारण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं सहन करणार नाही. 2 दिवस आमचे कार्यकर्ते अशाच पद्धतीने तुमच्यावर वास ठेवतील. परंतु मला वाटतं काहीतरी थोडी तरी जनाची नाही मनाची तरी बाळ करावं. लोकांना फसवतंय, जनतेला फसवतंय. चांदीच्या वाट्या म्हणून वाटतंय ते काय त्याच्या कचाकड्याच्या वाट्या आहेत. जर्मन ते काय म्हणतात, जर्मन सिल्वर काहीतरी असे 25-30 रुपये त्या वाटीची किंमत आहे. जनतेने पण आता लक्षात घ्यावं. लोक पण असल्या विषयासाठी, फालतू विषयांसाठी तुम्ही पण गर्द्या करताय. त्या वाटीपेक्षा बॉक्सची किंमत जास्त आहे. ती वाटी बघितली ना, त्या वाटीपेक्षा बॉक्सची किंमत जास्त आहे. अवघड आहे काय कुठला हा म्हणजे येते का उद्या रात्री आम्हाला कळालं होतं की काल रात्री महादेवनगरच्या डोंगरावर, केदारेश्वरच्या डोंगरावरती कोणतरी फिरत होतं. फिरणं बंद करा, नाहीतर असं तुमचं सुद्धा लाईव्ह आम्ही करणार 100%. त्यामुळं निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे आमिष दाखवू नका, हे चुकीचं चाललंय. आपण द्यायचे तर द्याणार आहोत. मी पहिल्यांदा माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी सांगतो की यांची एवढी लायकी नाहीये की जे तुम्हाला 2000-5000 रुपयाची वस्तू देतील. या असल्या 35 आणि 40 रुपयाच्या कचाकड्याच्या वाट्या आहे, ज्या चांदी म्हणून वाटताय. चांदीच्या वाट्या बिट्या असं काही नाहीये. इकडं सगळी दुनियाभर चालले चांदी पकडली. काय चांदी काय संबंध आहे पकडा? हे चांदी नाहीच आहे. हे जर्मन प्लास्टिक सारखं काय मटेरियल असतं ते त्याच्यावरती ते प्लास्टिक कोटेड आहे. लोक बी आपली गर्दी करतात, चला चांदीची वाटी घ्यायला. अरे काय राव, आम्ही तुम्हाला विकासाचा सोन्याचा घास द्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणचे विजन सांगतोय आणि यांच्या काय चांदी वाट्या ताटण यांचं काय चमचे, हे ताट्यात चमचे. कार्यकर्ते सगळे इथंच थांबले होते. जनता उगाच जनतेचा इथं प्रक्षोभ होऊन देऊ नका. शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी चालल्यात, शांततेच्या मार्गाने चालू द्या. आम्हाला उगाच संयम सोडायला लावू नका. निवडणुका एकतर 9 वर्षांनी होत्या, ते 9 वर्षांनी निवडणुका चालल्यात. त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही सतर्क आहोत. जोपर्यंत आम्ही सतर्क आहे, आमचं सोशल मीडिया चालू आहे, तोपर्यंत आम्ही कुणाला अशा प्रकारच्या, मी कुठल्याही उमेदवाराचं नाव घेतलेलं नाहीये. त्याचा आता जो तपास लावायचा ना तो ही लोक लावतील. ज्यांना इथं पकडलंय त्या ड्रायव्हरला पकडलंय, ज्या कार्यकर्त्याचं नाव होतं तो ड्रायव्हर पण सांगू शकेल गाडी कुणाची आहे, कुणी मटेरियल त्याच्या गाडीमध्ये टाकलं होतं हा ड्रायव्हर सांगेल. त्यामुळे मला त्याच्यामध्ये कोणाची नावं घेऊन कोणाला काय सांगायचं नाही. त्यामुळे तुम्हाला मागच्या अनेक दिवसापासून मी पब्लिकला सांगतोय, घ्यायचे असतील पैसे, तुम्हाला देणार असतील पैसे तर मोठे घ्या. हे काय असले वाट्या चमचे, हे काय असा प्रकार नाही ना. वाट्या चमचे वाटून होणार. त्यावर जनतेने ही निवडणूक पूर्णपणे प्रभाग क्रमांक 38ची जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही ताट, वाट्या, पैसे, चमचे काही वाट्याचा प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही. जिथे जिथे सापडणार ना, आता इथून पुढे आम्ही तोंडी सांगणार नाही. पोलीस आहेत, पोलिसांचा आम्ही मान राखतो म्हणून आम्ही आता इथून शांततेत जाणार आहोत. नाही तर ठीक आहे तर